असं आहे लतिका, प्रजेची परिस्थिती बघण्यासाठी आपण राज्यात गेलो होतो. आपल्याला कोणीच दिसलं नाही. हा मार्ग जेजुरीगड उतरण्याचा आहे आणि हा मार्ग करेपठाराच्या दिशेने जातो, नाही का? काय आहे ना लतिका, मला खरं बोललेलं आवडतं. खोटं मला सहन होत नाही. म्हाळसा, जाऊ दे ना. हे काय चालवलंयस तू? लतिका, आपण इतक्या वाटा पाया घालून घातल्या, पण या राज्याची चिंता करणारं कोणी कुठेही आपल्याला दिसलं नाही. म्हाळसा, मी बोलू का? मी तुमच्याशी बोलत नाहीये. तुम्ही माझ्याशी का बोलता आहात? लतिका, आमच्याकडे कारणं खूप असतात. वस्तुस्थिती काहीही असो, पण समजून सांगणं, कारणं देणं हे काही थांबत नाही. त्यात देवी देवतांचे दाखले, चमत्कारांची उदाहरणं, पुनर्जन्मातल्या गोष्टी. स्वतःची चूक लपवण्यासाठी, सत्य झाकण्यासाठी मी म्हणते या सगळ्यांचा आधार घ्यावा कशाला? जाते मी. म्हाळसा, लतिका, लतिका, मी तुझ्याशी प्रथमच बोलतो आहे. म्हाळसेला जरा समजावून सांग. तिला अतिशय राग आलाय, तेव्हा तिला शांत करता आलं तर पहा. मलाही या लपाछपीचा कंटाळा आला आहे. आता मला जग जाहीर करायचे आहे की माझे बानूवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी विवाह करायचा आहे.